भारताच्या इतिहासात एक अशी रात्र आली जेव्हा मराठा साम्राज्याचा पाया हादरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले होते आणि त्यांची निर्दयपणे हत्या केली होती. राजारामांचेही निधन झाले होते. दिल्लीहून औरंगजेबाची प्रचंड मुघल सेना दख्खन गिळंकृत करण्यासाठी पुढे सरकत होती. जगाला वाटत होतं मराठा साम्राज्याचा अंत आला. पण तेव्हाच एक स्त्री उभी राहिली. तिचं नाव होतं ताराबाई. त्या कुठल्या मोठ्या राज्याच्या महाराणी नव्हत्या, ना कुठल्या सेनापतीच्या पत्नी. त्या होत्या राजारामांच्या पत्नी, एक विधवा, एक आई, ज्यांच्या खांद्यावर अचानक एक संपूर्ण साम्राज्य येऊन पडलं. त्यांनी घोंगट घेतला नाही, त्या महालाच्या भिंतीआड लपल्या नाहीत. त्यांनी तलवार उचलली आणि औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, मराठा कधीही झुकणार नाही. इसवी सन 1700चा तो काळ होता जेव्हा औरंगजेब आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षातही सर्वात शक्तिशाली बादशहा होता. त्याच्या फौजेत 5 लाखाहून अधिक सैनिक होते. त्याच्याकडे अमाप संपत्ती होती, तोफा होत्या, हत्ती होते, रणनीती होती आणि समोर होती एक एकटी स्त्री, एक छोटा मुलगा, ज्याला तिने छत्रपती घोषित केले, आणि विखुरलेली मराठा सेना. पण ताराबाईंकडे एक गोष्ट होती जी औरंगजेबाकडे नव्हती. ती होती त्यांची बुद्धी, त्यांचं धाडस आणि आपल्या मातीशी अतूट नातं. त्यांनी गनिमी काव्याची रणनीती अवलंबली. डोंगरांच्या आश्रयाने जंगलांच्या खोलीत मराठा सेनेला पुन्हा एकत्र केले. एका पाठोपाठ एक किल्ले जे मुघलांनी हिरावून घेतले होते, ताराबाईंनी परत मिळवायला सुरुवात केली. औरंगजेब दख्खनमध्ये अडकत गेला. महिन्यांचे वर्ष झाले, वर्षांचे दशके झाले. म्हातारा बादशहा थक्क झाला होता. त्याला वाटलं होतं राजाशिवाय राज्य कसं लढेल. पण त्याला माहीत नव्हतं की यावेळी राजा नाही, एक राणी लढत आहे, आणि ती राणी प्रत्येक वेळी त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे होती. ताराबाईंनी 7 वर्ष एकट्या हिमतीने मुघल साम्राज्याला रोखून धरलं. इसवी सन 1707 औरंगजेबाचा मृत्यू दख्खनच्या त्याच धुळीत झाला जिथे तो मराठ्यांना चिरडायला आला होता. तो आपल्या हयातीत मराठा साम्राज्य जिंकू शकला नाही. इतिहासाने शिवाजी महाराजांना लक्षात ठेवलं, संभाजी महाराजांना लक्षात ठेवलं, पण ताराबाईंना विसरलं. जेव्हा साम्राज्याचा श्वास तुटत होता तेव्हा याच स्त्रीने त्यात प्राण ओतले होते. हे सत्य इतिहासाने कधीच ठळकपणे सांगितलं नाही. राणी ताराबाई, ते नाव जे इतिहासाच्या पुस्तकात कमी, पण मराठ्यांच्या मातीच्या कणाकणात आजही जिवंत आहे. कारण काही योद्धे तलवारीने नाही, तर आपल्या इराद्याने इतिहास घडवतात.